हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर म्हणजे आज आपण करतो या पार्सलची अनबॉक्सिंग. पण म्हणजे त्याच्या अगोदर मी एक तुमका गोष्ट दाखवतोय. तर म्हणजे ह्यो माझा जुनं मिक्सर आहे जो आपल्या लाईट वर चला. तर म्हणजे ह्याची मशीनच ना खराब झाली. तर त्याला लागून माझ्या मित्राने एक जुगाड केला. त्याका खालती ना म्हणजे मिक्सरचा भाणा बसवून दिल्यानंतर माका आता कोबी कापू कायच प्रॉब्लेम नाही. तर म्हणजे ह्या होता पार्सल आम्ही एकदम तिडकीत मागवलेला. आपली मशीन तुटली म्हणून म्हणजे ह्याचा आता माका काय उपयोग नाही. आता मी ऐक दिलेला असं. तर म्हणजे मस्तपैकी कोबी वगैरे बारीक केले, पीठ वगैरे केलं आणि म्हणजे मी आणि आई आता जाऊ गेलो आमच्या स्टॉलवर. आज म्हणजे आपल्या स्टॉलवर इल्लो माझा मित्र रघुवीर. तर म्हणजे आज त्याचा बर्थडे पण होतो, त्याका विश पण केलं. तर म्हणजे असं करून करून आपल्या हळूहळू स्लो गिरायक सुरू होता. तर म्हणजे सगळ्यात पहिले आईन काय केलं, पहिल्या टायमाचे पकोडे आपण आईन काढून घेतले आणि दुसऱ्या टायमाचे म्हणजे पकोडे मी काढलं. आणि म्हणजे मध्ये मध्ये आपले फॉलोअर सबस्क्रायबर येत असत तर त्यांना भेटून खरंच भारी वाटतं. कारण तुमचं सपोर्ट जितकं आणा तितकं प्रेम मी ठेव काही असा होता. आमका म्हणजे घराकडे जोक गावला नाही, कारण दुपारी आमका हेसर खूप म्हणजे खूप लेट होता. तर म्हणजे आई या स्टॉलवरच जेव होती. तर मी तर म्हणजे जेवकच नाही होते. मी तर म्हटले नंतर जेयत आणि मंडळी हळूहळू करून म्हणजे आपल्या स्टॉलवर काळोख पडलो. आणि म्हणजे एक तुमका गंमत सांगतोय, आमच्या स्टॉलवर एक डेली बोकलो येतात. तर म्हणजे आई खूपच बरोबर करता. आज त्याचं प्रेम काहीतरी जास्तीच वाढलेलं होतं, तुम्ही बघू शकता. एकदम चिकटन बसलो आई. तर म्हणजे सगळं बंद केलं आणि बघलं तर म्हणजे आमच्या शिरोड्या गावची होळी करू होती. मस्तपैकी आमची होळी म्हणजे माडाची असं नाही, आपल्या बरोबर भाजी मार्केटमध्ये ती उभी करतात. झाला म्हणजे स्टॉल वगैरे बंद केले, आई घराकडे सोडलं आणि म्हणजे आता आपण डायरेक्ट भेटतो आपल्या शूट साठी म्हणजे बीचवर. तर म्हणजे काय नाच्यासाठी इतक्याच भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.